गोवा 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 बघा किती छान असं वाटतं ना बघायला. खरंच गोवा खूप छान आहे. इथलं हे वातावरण, इथले बीचेस, इथले समुद्रकिनारे, मंदिरे, भरपूर काही आहे गोव्यामध्ये. म्हणूनच टुरिस्ट इथं जास्त करून येतात असं मला वाटतं. त्याचप्रमाणे इथं फिशही चांगले भेटतात, फ्रेश असतात आणि त्याची टेस्ट खरंच छान अशी असते. तुम्ही कधी कोणी खाल्ला असाल तर नक्की माहीत असणार तुम्हाला. आणि हा आहे सुके फिश. बघा इथे सुके फिश भेटतात. सुके बांगडे आहेत, बोंबील आहेत, तारले आहेत, वेगवेगळे प्रकारचे फिश आहे, सुंगटा आहे, गोलमा आहे. आणि तुमच्याकडे असे भेटतात का? आणि कधीतरी ना नक्की ट्राय करा. म्हणजे जे बाहेर भेटतात ते आणि गोव्यातले फिश, त्यामुळे तुम्हाला अंतर कळेल की टेस्टसाठी गोवा हे फिश एकदम किती छान अशा पद्धतीत भेटतं गोव्याला ते. हे बघा बघा किती छान असे आहेत. आणि खरंच ह्या सुक्याची ही मतलब कढी अशी केली ना की छान अशी लागते. हे बघा बोंबील आहेत, बांगडे आहेत. बांगडे भरपूर प्रकारचे, एक मिठातले असतात जे की सॉफ्ट असतात, दुसरे आहेत ते फक्त असे व्हाईट कलरचे असतात, ते जरा कडक होतात. पण खरंच त्यांची टेस्ट खूप अशी छान लागते. ही मोरी आहे जो दाखवतो तो 100 रुपयाला एवढीशी मोरी भेटते. महागही असतात त्याचप्रमाणे ते. हा बघा गोलमा आहे तो त्यांचा 50 रुपये माप आहे. हे सगळं बघितलं, थोडं काय पाहिजे ते घेतली आणि आले घरी. आणि आत्ता काय झालं, थंडीचे दिवस सुरू झाले त्यामुळे हवा भरपूर अशी सुटलेली आहे. झाडांचा सगळा कचरा पाना वगैरे खाली पडतात आणि भरपूर असा कचरा होतो सकाळी उठल्या उठल्या. आता हा 2 दिवसाचा कचरा होता, भरपूर पानं गोळा झाली होती. आणि एक सांगायचं म्हणजे काय होतं, हवा एवढी सुटते ती सुटते आणि त्याच्यात वरती नारळाचं झाड आहे, टमकन नारळ पडत असतात. पण मला तो व्हिडिओ काढायला भेटत नाही, तोपर्यंत नारळ कुठेतरी पडलेला असतो, टाम टाम वाजत असतो. एवढं ना वाटतं काहीतरी पडलं असं, नशीब कोणाची गाडी नसते खाली. असं इथलं हे गोव्यातलं हे आहे, नारळाचं आहे झाडं. त्याच्यानंतर हा कचरा सगळा होता तो जाळून घेतला आणि म्हटलं जेवण काय करायचं तेही लक्ष द्यायचं होतं. सकाळी असल्यामुळे थोडी थंडी लागत होती, ती गेली ह्या शेकोटीमुळे. आणि म्हणे आमची इकडून तिकडून नाचत आहे, तिला कोण बाहेर दिसलं की ती बाहेर सुटते, नाही तर एका जागी गप्प बसून राहते. आणि सांगायचं म्हणजे आज आमचा हा स्पंदन आहे तो घरीच थांबला, स्कूलला काही गेला नाही. आणि ह्या मन्याने बघा, काल मी जी साडी घातली होती संक्रांतीसाठी त्या साडीवर जाऊन बसल्या आणि तिला कुठे जागा भेटेना. ते झालं त्याच्यानंतर येऊन गॅलरीत कुठे कोपऱ्यात तिने जागा पकडला, तिकडे जाऊन बसली. ही बघा, ही काय काठी काय काढायला देत नाही, तिला चाव चाव चावते. काय चाललं आहे आमच्या मन्याचं काय माहिती. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.